हो सर. ओके. काल आपण अतिशय महत्वाचा भाग समजून घेतला बेसिक कन्सेप्ट मधला, की आपल्याला एक्सपेंडिचर समजून घेतले आपण. त्याच्यामध्ये आपण एक्सपेंडिचरचे टाइप्स बघितले. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर डिस्काउंट बघितलं आपण. त्याच्यामध्ये कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट. थोडीशी रिव्हिजन घेतो की कॅपिटल एक्सपेंडिचर हा कंपनीच्या लाईफमध्ये वारंवार केला जातो की एकदाच केला जातो? एकदाच केला जातो. एकदाच केला जातो. तो कंपनीच्या प्रॉफिट मिळवण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो का, म्हणजे प्रॉफिट मध्ये कॉन्ट्रीब्युशन देतो का? हो सर. प्रॉफिट. हा, प्रॉफिट मिळवण्यासाठी तो मदतगार असतो. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर हा एकदाच केला जातो की वारंवार केला जातो? वारंवार केला जातो. वारंवार केला जातो. आणि तो प्रॉफिट मध्ये हा आणि आणि तो कंपनीच्या प्रॉफिट मध्ये शक्यतो कॉन्ट्रीब्यूट करत नाही. हा डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी केला जातो. डेफर्ड रेव्हेन्यू म्हणजे काय, की असा एक गठ्ठा असतो 2-3 वर्षांचा, आणि 3 वर्षांचा एक्सपेंडिचर एकाच वर्षी केला जातो आणि नंतर तो हळूहळू 3 वर्षामध्ये वसूल केला जातो. त्याला आपण डेफर्ड रेव्हेन्यू. मी त्याच्यासाठी पेन्सिलचं उदाहरण दिलं होतं. आणि मग मी तुम्हाला कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट, तर त्याच्यात आपण पहिल्यांदा ट्रेड डिस्काउंट समजून घेतला. ट्रेड डिस्काउंट हा कॅटलॉग किंवा लिस्ट प्राइस वर दिला जातो. हा कशासाठी दिला जातो, की वस्तूची खरेदी वाढावी म्हणून दिला जातो. आणि कॅश डिस्काउंट काय, वस्तूची विक्री केलेली आहे परंतु ते पैसे आपल्याला भेटले नाही, ते पैसे भेटावेत म्हणून हा डिस्काउंट दिला जातो. तर हे आपण समजून घेतलं होतं. आता पुढं आपल्याला पाहायचं आहे सॉल्व्हंट इनसॉल्व्हंट. एकच मिनिट. ओके, स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो. हो ओके. सर. हो सर. बघा, सॉल्व्हंट आणि इनसॉल्व्हंट. सॉल्व्हंट इनसॉल्व्हंट कोणाला कोण सांगू शकतं का सॉल्व्हंट म्हणजे काय आणि इनसॉल्व्हंट म्हणजे काय? जर थोडीफार कल्पना असेल तर सांगा. दिवाळखोर. व्हेरी गुड. सॉल्व्हंट म्हणजे दिवाळखोर नसलेली व्यक्ती आणि इनसॉल्व्हंट म्हणजे काय, दिवाळखोर असलेली व्यक्ती. तर आता आपल्याला याच्यामध्ये महत्वाचा भाग, याची डेफिनेशन काय असते. सॉल्व्हंट म्हणजे काय, की तुमच्याकडं तुमची देयता म्हणजे लॅबिलिटी पेड करण्यासाठी, लॅबिलिटी देण्यासाठी पुरेसे पैसे आहेत. म्हणजे तुमची काय आहे, असेट असेट ही जास्त आहे आणि लॅबिलिटी काय आहे, कमी आहे. अशा बिझनेस ऑर्गनायझेशनला आपण सॉल्व्हंट पोझिशन मध्ये आहे, म्हणजे फायनान्शियली ते साऊंड आहे असं म्हणू. आणि याच्या उलट जर मी सांगितलं असेट कमी आहेत, असेट्स काय आहेत, कमी आहेत, आणि लॅबिलिटी काय आहेत, जास्त आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, इनसॉल्वेंट. इनसॉल्व्हंट. व्हेरी गुड. त्याला काय म्हणणार, इनसॉल्व्हंट म्हणणार. हाच फरक आहे दोन्हींमध्ये. म्हणजे हेच त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेले, की काय सांगितले पहा, मी रीड करतो. सॉल्व्हंट इफ अ पर्सन असेट आर मोर दॅन हिज लॅबिलिटी. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या असेट त्याच्या लॅबिलिटी पेक्षा जास्त असतात. मी काय म्हटलं, असेट जास्त आहेत लॅबिलिटी पेक्षा, म्हणजे लॅबिलिटी काय आहेत, कमी आहेत, त्यावेळेस त्याला आपण म्हणणार सॉल्व्हंट. किंवा लॅबिलिटी आणि असेट समसमान आहेत, म्हणजे ऑर इक्वल टू लॅबिलिटी, म्हणजे दोन्ही एकसारखे आहेत. असेट सुद्धा तेवढीच आहे, लॅबिलिटी सुद्धा, म्हणजे असेट 10 रुपये आहे तर लॅबिलिटी सुद्धा 10 रुपये आहे, म्हणजे ऑर इक्वल टू हिज लॅबिलिटी, ही इज कॉल्ड ॲज अ सॉल्व्हंट पर्सन. अशा व्यक्तीला आपण सॉल्व्हंट पर्सन असं म्हणणार. म्हणजेच काय, तो दिवाळखोर नाही आहे. सॉल्व्हंट पर्सन इज फायनान्शियली साऊंड. साऊंड म्हणजे काय, की त्याच्याकडे पैसे असतात, तो चांगल्या पोझिशन मध्ये आहे, साऊंड पोझिशन मध्ये आहे असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, अ पर्सन टोटल असेट हॅव बीन कॅल्क्युलेट ऑफ ₹50 लाख. त्याच्याकडे टोटल असेट 50 लाख रुपये आहे आणि त्याची लॅबिलिटी 30 लाख रुपये आहे. म्हणजे थोडक्यात काय, असेट ही जास्त आहे लॅबिलिटी पेक्षा. मग अशा व्यक्तीला आपण काय म्हणणार, सॉल्व्हंट व्यक्ती म्हणणार. क्लिअर का, सॉल्व्हंट म्हणजे काय सर्वांना समजलं? ओके. देन आफ्टर आता आपण
इनसॉल्वंट कडे जाऊया. इनसॉल्वंट याच्या विरुद्ध असतं. आता हे का समजून घ्यायचं, कारण की तुम्हाला इन फ्युचर ज्यावेळेस तुम्ही जॉब वगैरे करण्यासाठी जाताल त्यावेळेस तुम्हाला कोणीही एखाद्या कंपनीचं माझं बॅलन्स शीट तयार करून दे किंवा माझं प्रॉफिट अँड लॉस तयार करून दे किंवा माझ्याकडं ट्रायल बॅलन्स आहे तो कसा प्रिपेअर करायचा ते सांग, असं कोणीही सांगणार नाही. तुम्हाला ह्या बेसिक कन्सेप्टच विचारणार आहे. तुम्ही जेवढं अकाउंटिंग करताल ह्या बेसिक कन्सेप्टवरच असणार आहे. आता इन्सॉल्वंट काय सांगितलं मी की लॅबिलिटी काय आहे, जास्त का कमी आहे? जास्त आहे. कशापेक्षा? ऍसेट पेक्षा. म्हणजे ऍसेट काय आहेत, कमी आहेत. त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार, इनसॉल्वंट असं म्हणणार. तेच त्यांनी सांगितलं, पर्सन हुज लॅबिलिटी आर मोर दॅन हिज असेट. व्यक्ती असा एखादा व्यक्ती की त्याच्या लॅबिलिटी या काय आहेत, जास्त आहेत, मोर दॅन कशापेक्षा, असेट पेक्षा. म्हणजेच असेट काय आहेत, कमी आहेत. इज अन इन्सॉल्वंट पर्सन. अशा व्यक्तीला आपण काय म्हणणार, इन्सॉल्वंट पर्सन असं म्हणणार. सच पर्सन्स लॅबिलिटी आर मोर दॅन हिज असेट. अशा व्यक्तीच्या लॅबिलिटी या काय असतात, जास्त असतात असेट पेक्षा. अतिशय सिंपल कन्सेप्ट होत्या, सॉल्वंट इनसॉल्वंट. कळलं सर्वांना? ओके. आता मला तुम्हाला अकाउंटिंग इयर समजून सांगायचंय. अकाउंटिंग इयर कशाला म्हणायचं, मला एक गोष्ट सांगा. इयर म्हणजे काय, वर्ष. वर्षामध्ये किती महिने असतात? 12. व्हेरी गुड. वर्षामध्ये किती महिने असणार आहेत, 12 मंथ असणार आहेत. आणि आपलं वर्ष कधी सुरू होतं, कोण सांगतंय मला? आपण 31 डिसेंबरला पार्टी, नाही, मला आपलं जनरली आपलं ह्युमन किती, 1 जानेवारीला सुरू होतं आणि संपतं कधी ते 31 डिसेंबरला संपतं. हा जो 12 महिन्याचा 12 मंथचा जो कालावधी आहे त्याला आपण काय म्हणणार, इयर असं म्हणणार. मग अकाउंटिंग इयर काय असतं, आता वेगवेगळ्या देशांच्या ट्रेडिशन नुसार म्हणजे संस्कृतीनुसार, किंवा आता आपण म्हणतो की आपलं मराठी वर्ष कधी सुरू होतं, गुढीपाडव्याला सुरू होतं, आणि हे इंग्लिश जे वर्ष आहे ते 1 जानेवारीला सुरू होतं. असं ट्रेडिशन म्हणजे संस्कृतीनुसार काही देशांमध्ये हे अकाउंटिंग इयर काय असतात, वेगवेगळे असतात. किंवा ऑर्गनायझेशन सुद्धा ठरवू शकतं की आपलं 1 जानेवारीला सुरू करायचं, 31 डिसेंबरला संपवायचं. पण आपल्या देशामध्ये काही ऑर्गनायझेशन म्हणजे जर कंपनी जर म्हटलं आपण कंपनी, तर ही कंपनी कोणत्या कायद्यानुसार स्थापन होत असेल, म्हणजे ते कंपनी रजिस्टर करावी लागते, बरोबर ना? रजिस्टर म्हणजे तिची नोंदणी, आणि नोंदणी झाली म्हणजे ती स्थापन झाली असं आपण म्हणतो. तर ही कंपनी आपल्याकडे कंपनी ऍक्ट आहे. कंपनी ऍक्ट आहे 2013चा. याच्या अगोदर तो होता 1956चा, आणि याच्यात सुधारणा केली 1956च्या कायद्यामध्ये, आणि आता तो 2013चा कायदा म्हटला जातो, कंपनी ऍक्ट 2013. ह्या कायद्यानुसार काही कंपन्या स्थापन होतात. जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की पार्टनरशिप फर्म जे आहे, पार्टनरशिप, ही सुद्धा ज्या वेळेस फॉर्म होते म्हणजे सुरू केली जाते, पार्टनरशिप म्हणजे भागीदारी संस्था, ही कोणत्या तरी कायद्यानेच अस्तित्वात येते, की एक डीड होते आणि तिचं रजिस्ट्रेशन होते. महाराष्ट्रात तर ते कंपल्सरी आहे, भारतभरामध्ये नाही, व्हॉलंटरी आहे, रजिस्ट्रेशन आहे, इच्छिक आहे. परंतु महाराष्ट्रात जर तुम्हाला एखादी पार्टनरशिप फर्म जर इस्टॅब्लिश करायची असेल, स्थापन करायची असेल, तर तिचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. मग ही पार्टनरशिप फर्म सुद्धा एका कायद्याने म्हणजे कायद्यानुसार तिची नोंदणी केलं जातं, आणि त्याला म्हटलं जातं पार्टनरशिप ऍक्ट. कोण सांगते कधीचा आहे? 1932. व्हेरी गुड. पार्टनरशिप ऍक्ट 1932 आहे, त्याच्यानुसार ही रजिस्टर्ड होते. तर आता हे कायद्यानुसार ह्या संस्था रजिस्टर होतात, आणि कायद्यानेच काय सांगितलेलं आहे की तुमचं अकाउंटिंग इयर, अकाउंटिंग इयर मध्ये मग महिने किती असणार आहेत? 12 महिने असणार आहेत. हे जे अकाउंटिंग इयर जे असणार आहे, हे एका विशिष्ट तारखेला सगळ्या ऑर्गनायझेशनचं काय करा,
सेम ठेवा. म्हणजे जसं आपण सगळ्या जगाचं वर्ष 1 जानेवारीला सुरू होतं आणि 31 डिसेंबरला संपतं, तसंच भारतातील सगळ्या ज्या फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांचं वर्ष एकाच तारखेला सुरू होतं आणि एकाच तारखेला संपतं. मग हे कधी सुरू होतं आणि कधी संपलं पाहिजे हे ठरवण्यासाठी इन्कम टॅक्स ऍक्ट आहे आपल्याकडं. इन्कम टॅक्स ऍक्ट. आणि या इन्कम टॅक्स ऍक्टनी सांगितलेलं आहे की तुमचं फायनान्शियल इयर हे 1 एप्रिल ला सुरू व्हावं आणि संपावं कधी? 31 मार्च. 31 मार्च ऑफ एव्हरी इयर. म्हणजे आता आता काही जणांचं बरचसं कन्फ्युजन होतं. काय होतं की आता जर मी तुम्हाला विचारले या वर्षीचं फायनान्शियल इयर म्हणजे अकाउंटिंग इयर कधी सुरू झालं असेल, तर तुम्ही मला सहज सांगणार 1 एप्रिलला सुरू झालं. या वर्षी कोणतं चालू आहे वर्ष? 2021. आणि मग हे संपणार कधी? 31 मार्च 2021 ला का? 22 ला. म्हणजेच काय, 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्च 2022 ला काय आहे, संपणार आहे. हे कोणी ठरवलं? तर हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी, इन्कम टॅक्स ऍक्टने ठरवलेलं आहे. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं. आता जी मी बडबड केली ना, तेच ती इंग्लिश मधनं फक्त त्यांनी सांगितले. इट इज द पिरियड. बघा, अकाउंटिंग इयर म्हणजे काय? हा एक पिरियड आहे, कालावधी आहे ऑफ 12 मंथ्स. इट इज द पिरियड ऑफ 12 मंथ फॉर विच अकाउंट्स आर मेंटेन. या 12 महिन्याच्या कालावधीचेच अकाउंट काय केले जातात? मेंटेन केले जातात. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जितके वेळा अकाउंटिंग शिकणार आहात, जोपर्यंत अकाउंटशी तुमचा रिलेटेड आहे, जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला म्हटलं होतं ना रेकॉर्ड करायचे, तर हे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन प्रत्येक ऑर्गनायझेशन हे 12 महिन्याच्या कालावधीचं रेकॉर्ड करतं. किती महिन्याच्या? 12 महिन्याचा. आणि हा 12 महिन्याचा कालावधी म्हणजेच तो अकाउंटिंग इयर असणार आहे. ते कधी सुरू होतं? तर मी तुम्हाला आता सांगितलंय 1 एप्रिलला सुरू होतं आणि संपतं कधी? 31 मार्चला. एव्हरी इयरला संपतं. तर हा जो 12 महिन्याचा कालावधी आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च, या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये जे व्यवहार झालेले असतील त्या संबंधित व्यवसायामध्ये, ते व्यवहार काय केले जातात? मेंटेन म्हणजेच रेकॉर्ड केले जातात आणि क्लोज बाय द प्रोप्रायटर. आणि त्या वर्षाची जी शेवटची तारीख आहे म्हणजे 31 मार्चला ते काय केले जातात? क्लोज केले जातात. आणि 31 मार्च नंतर 1 एप्रिल सुरू होतो, नवीन वर्ष सुरू होतं. 1 एप्रिल म्हणजे या नवीन वर्षातील नवीन व्यवहार ठेवण्यासाठी सुरुवात केली जाते. अर्लियर ऑफ द प्रोप्रायटर वेअर फॉलोइंग अकाउंटिंग इयर इज कॅलेंडर इयर. म्हणजे आता हे अकाउंटिंग इयर काही वेळेस कॅलेंडर इयर सुद्धा असू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं 1 जानेवारीला सुरू होणार आणि 31 डिसेंबरला संपणार. किंवा ऑफिशियल इयर सुद्धा, फायनान्शियल इयर सुद्धा असतं. फायनान्शियल इयर हे कधी असतं? 1 एप्रिलला सुरू होतं. किंवा एनी अदर इयर, म्हणजे काही ऑर्गनायझेशन अजून सुद्धा दुसरं एखादं इयर ठेवू शकतात, ज्यांच्या त्यांच्या ट्रेडिशननुसार, ज्या ठिकाणी जसं ट्रेडिशन असेल त्यानुसार. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, बट नाव फॉर इन्कम टॅक्स पर्पज म्हणजे टॅक्स साठी, अँड अकाउंटिंग इयर स्टार्ट ऑन 1 एप्रिल. आता जर तुम्हाला विचारलं की हे 1 एप्रिललाच का सुरू होतं, तर काय सांगायचं तुम्ही? फॉर कशासाठी? इन्कम टॅक्स पर्पज साठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने, इन्कम टॅक्स ऍक्टने असं सांगितलेलं आहे की प्रत्येक ऑर्गनायझेशननी त्यांचं अकाउंटिंग इयर हे 1 एप्रिलला सुरू करावं आणि 31 मार्चला काय करावं? संपवावं. आणि ह्या 12 महिन्याच्या कालावधीमधील प्रत्येक ऑर्गनायझेशनने आपले फायनान्शियल रिपोर्ट तयार करावेत. त्या फायनान्शियल रिपोर्ट मध्ये ट्रेडिंग अकाउंट येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतं आणि बॅलन्स शीट येते. आणि ह्या बॅलन्स शीट वरनं म्हणजे ह्या फायनान्शियल रिपोर्ट वरनं त्या ऑर्गनायझेशनची त्या 12 महिन्याची म्हणजे त्या अकाउंटिंग इयरची फायनान्शियल पोझिशन आपल्याला समजते. एवढं सगळं अकाउंटिंग इयरच्या बाबतीत होतं. समजलं का सर्वांना? ओके, चला आता आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला समजून घ्यायचंय की ऑर्गनायझेशन 2 प्रकारचे आहेत. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा ट्रेडिंग कन्सर्न आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा त्याला नॉन ट्रेडिंग कन्सर्न असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला तेच सांगितलेलं आहे
पहा, ट्रेडिंग आवाज येतोय कोणाच तरी. ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ट्रेडिंग कन्सर्न, ट्रेडिंग म्हणजे व्यापार करणाऱ्या संस्था. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही उद्योग संस्था, जगातील जेवढ्या काही ऑर्गनायझेशन असतील, मग या ऑर्गनायझेशनचे दोन मोटो असतात. दोन मोटो म्हणजे काय, दोन ऑब्जेक्टिव्ह असतात. एक म्हणजे काय, काही ऑर्गनायझेशन फक्त प्रॉफिट कमवण्यासाठीच स्थापन झालेल्या असतात. मग प्रॉफिट कमवण्यासाठी स्थापन झालेल्या ऑर्गनायझेशन कोणकोणत्या, तुम्ही मला काही उदाहरणं सांगू शकता का, की तुमच्या आजूबाजूला अशा कोणकोणत्या ऑर्गनायझेशन्स आहेत, अशा संस्था आहेत की ज्या फक्त प्रॉफिट, ज्यांचा मुख्य उद्देश, मेन ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट अर्निंग आहे, प्रॉफिट मिळवणं आहे. अशा कोणत्या ऑर्गनायझेशन्स आहेत? फॉर एक्झाम्पल सांगा बरं. बोला, मला उदाहरण सांगा. कंपनी. व्हेरी गुड. काय सांगितलं? कंपनी म्हटलं. कंपनीमध्ये प्रॉफिट मिळवला जातो. त्याच्यानंतर पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप फर्म. त्याच्यानंतर बँक. त्याच्यानंतर अजून आपण काय म्हणू, सोल ट्रेडर. त्याच्यानंतर अजून काय, बस एवढंच सफिशियंट आहे, की कंपनी, पार्टनरशिप फर्म, बँक, सोल ट्रेडर्स यांचा मेन ऑब्जेक्ट, मुख्य उद्देश काय आहे, प्रॉफिट मिळवणे आहे. आणि ज्या ऑर्गनायझेशनचा मुख्य उद्देश प्रॉफिट मिळवणे असतो, त्या ऑर्गनायझेशनला आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणणार किंवा ट्रेडिंग कन्सर्न म्हणणार. मग ज्या ऑर्गनायझेशनचा उद्देश प्रॉफिट मिळवणे नसतो, मग प्रॉफिट जर मिळवायचा नाही, फुकट काम करायचं असं जर म्हटलं, तर त्याला आपण काय म्हणतो, फुकट काम करण्याला जसं मी तुम्हाला आता क्लासेस काय देतोय, फ्री देतोय, याला काय म्हटलं जातं, समाजसेवा असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, सोशल सर्व्हिस. आणि मग काही ऑर्गनायझेशन्स अशा असतात की ज्या फक्त या सोशल सर्व्हिस करण्यासाठीच काय केलेल्या असतात, स्थापन झालेल्या असतात. मग अशा सोशल सर्व्हिस साठी स्थापन झालेल्या ऑर्गनायझेशन कोणत्या आहेत, कोण सांगतंय मला? सहकारी संस्था. हॉस्पिटल. हॉस्पिटल, व्हेरी गुड. स्कूल. युनिव्हर्सिटीज, बघा, लायब्ररी, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर एनजीओज, म्हणजे आपण त्याला अनाथ आश्रम म्हणूया, वृद्धाश्रम म्हणूया, त्याच्यानंतर बालाश्रम म्हणूया, किंवा अंध किंवा अपंगांचा आश्रम म्हणूया. हॉस्पिटल, स्कूल्स, युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट्स, इन्स्टिट्यूशन्स. तर ह्या सगळ्या काय आहेत, ह्या सगळ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, यांचा मुख्य उद्देश प्रॉफिट मेकिंग नाही आहे, प्रॉफिट मिळवणे नाही आहे. म्हणून या ऑर्गनायझेशनला आपण म्हणणार, कोणत्या ऑर्गनायझेशन, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉट NPC, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणणार, किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असं म्हणणार. तर तेच यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ट्रेडिंग ऑर्गनायझेशनच्या संदर्भात माहिती दिली. आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय, अ बिझनेस कन्सर्न इस्टॅब्लिश विथ अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्निंग प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स इज नोन ॲज ट्रेडिंग कन्सर्न. बघा, बिझनेस कन्सर्न म्हणजे ज्या व्यवसाय संस्था आहेत त्या इस्टॅब्लिश म्हणजे स्थापन झालेल्या आहेत, कोणत्या ऑब्जेक्ट सोबत, म्हणजे कोणता उद्देश घेऊन स्थापन झालेल्या आहेत, तर त्यांचा उद्देश आहे मुख्य म्हणजे नफा मिळवणे, प्रॉफिट मिळवणे. हा प्रॉफिट कसा केला जातो, तर सेल आणि बाय, सेलिंग अँड बाईंग करून हा प्रॉफिट केला जातो. आणि ज्या ऑर्गनायझेशन मध्ये सेलिंग अँड बाईंग केलं जातं त्या ऑर्गनायझेशनला
ट्रेडिंग अकाउंट असं म्हटलं, आपलं ट्रेडिंग कन्सर्न असं म्हटलं जातं. आणि या ऑर्गनायझेशन ज्या आहेत, ज्या ऑर्गनायझेशन मध्ये, ज्या व्यवसाय संस्थांमध्ये वस्तूची खरेदी विक्री केली जाते, म्हणजेच काय, त्या प्रॉफिट मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या आहेत, अशा ऑर्गनायझेशन मध्ये ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जातं. बघा मी काय सांगतोय ते लक्षात ठेवा, की ट्रेडिंग कन्सर्न ज्या आहेत त्या नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या आहेत. त्या नफा कसा मिळवतात, तर वस्तूची खरेदी विक्री करून त्या नफा मिळवतात. म्हणजेच त्या कोणत्या ऑर्गनायझेशन्स आहेत, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत. आणि ज्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत, म्हणजे ज्या नफा मिळवतात, ज्या वस्तूची खरेदी विक्री करतात, ते आपले फायनान्शियल रिपोर्ट तयार करत असताना ट्रेडिंग अकाउंट बनवतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतात. लक्षात राहू दे, मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली. आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे ज्या ऑर्गनायझेशन नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या नाहीत, त्या ऑर्गनायझेशन विषयी त्यांनी काय सांगितले ते समजून घेऊया. इट इज अन ऑर्गनायझेशन नॉट इस्टॅब्लिश फॉर मेकिंग प्रॉफिट बट टू रेंडरिंग अ सर्व्हिस टू द सोसायटी. अशा ऑर्गनायझेशन की ज्या प्रॉफिट मिळवण्यासाठी इस्टॅब्लिश झालेल्या नाहीत, परंतु रेंडरिंग म्हणजे काय, पुरवण्यासाठी किंवा देण्यासाठी, सर्व्हिस टू द सोसायटी, सोसायटीला म्हणजे समाजाला सेवा देण्यासाठी स्थापन झालेले आहेत. त्यांचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हा नाही. मग अशा ऑर्गनायझेशन बाईंग आणि सेलिंग करत नाही, खरेदी आणि विक्री करत नाहीत. मग ह्या काय करतात, तर ह्या काय करतात, सेवा देतात. मग ह्या सेवा कोणत्या असू शकतात, की फॉर एक्झाम्पल एखादी कलेची जोपासणी करायची आहे, तर ती कला जोपासण्यासाठी किंवा सायन्स जोपासण्यासाठी, स्पोर्ट एखादा खेळ आहे त्याचा विस्तार करण्यासाठी, कल्चर म्हणजे संस्कृतीचा विस्तार करण्यासाठी, चॅरिटी म्हणजे आपण त्याला म्हणतो देणगी वगैरे देण्यासाठी. तर अशा ज्या संस्था आहेत त्या संस्था यासाठी स्थापन झालेल्या असतात, प्रॉफिट मिळवण्यासाठी नाही. मग ह्या संस्था कोणत्या आहेत, स्कूल बघा शिक्षण देणं, हॉस्पिटल आरोग्य सेवा पुरवणं, स्पोर्ट क्लब खेळाचा विकास करणं. तर यांचा मुख्य उद्देश नफा मिळवणे नाही. फक्त हॉस्पिटल म्हणजे आरोग्याच्या चांगल्या सुविधा देणे, स्कूल म्हणजे तुम्हाला चांगलं शिकवणे, स्पोर्ट म्हणजे तुमच्याकडे खेळ विकसित करणे, यासाठी ह्या स्थापन झालेल्या असतात. म्हणून यांना नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हटलं जातं. आणि ज्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यामध्ये वस्तूची खरेदी विक्री होत नाही, म्हणजे ट्रेडिंग होत नाही. त्याच्यामुळं नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं का फायनान्शियल रिपोर्ट तयार करत असताना, तर ते बनवलं जात नाही. हे अकाउंट्स बनवले जात नाही. मग कोणते बनवले जातात, तर आपल्याला 2 नंबरचा टॉपिक आहे त्यावेळेस मी सांगेल कोणते बनवले जातात. पण हे 2 ऑर्गनायझेशन समजले का सर्वांना, ट्रेडिंग कन्सर्न आणि नॉन प्रॉफिट कन्सर्न? हो सर. ओके. हो आता सर. गुडविल समजून घ्यायचंय. आता साध्या भाषेत सांगतो, गुडविल मीन्स गुड नेम, गुड रेप्युटेशन, फेम, त्यालाच आपण काय म्हणणार, गुडविल. गुडविल म्हणजे काय, की सगळ्यांना माहित असतं की ते काय आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी जर तुम्हाला विचारलं विराट कोहली, तर तुम्ही काय म्हणणार, क्रिकेटर आहे. म्हणजे काय, त्याचं गुड नेम आहे, गुड फेम आहे, गुड रेप्युटेशन आहे, बरोबर ना. आणि त्याचं नाव सगळ्यांना माहिती, म्हणजे त्याचं काय आहे, मार्केटमध्ये गुडविल आहे. असंच बिझनेसच्या बाबतीत असतं. जर समजा तुम्हाला पार्टनर म्हणून जर विराट कोहलीला तुमच्या पार्टनरशिप फर्म मध्ये घ्यायचं असेल, तर तुमच्या बिझनेसमध्ये जी काय वस्तू निर्माण होणार आहे ती विराट कोहलीच्या पार्टनरशिप फर्मने निर्माण केलेली आहे, म्हणून तुमच्या वस्तू सगळे खरेदी करतील. काय करतील, सगळे खरेदी करतील. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही काय करताय, एक छोटीशी बॅट बनवण्याचा कारखाना तयार करायचा आहे तुम्हाला, बरोबर. आणि ही बॅट बनवण्यासाठी तुम्ही एक पार्टनरशिप फर्म किंवा एक कंपनी इस्टॅब्लिश केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही विराट कोहलीला जर घेतलं, बरोबर, विराट कोहलीला घेतलं, तर सगळे स्पोर्टवाले तुमच्याकडूनच बॅट घेतील ना, बरोबर. दुसरी कंपनी तुमच्यापेक्षा जरी चांगली बनवत असली
तरी सुद्धा ती विराट कोहलीची कंपनी आहे म्हणून त्या कंपनीची बॅट घेतील. म्हणजे थोडक्यात काय मला सांगायचंय तुम्हाला, की तुमच्या गुड नेमचा, गुड फेमचा, गुड रेप्युटेशनचा तुमच्या विक्रीवर परिणाम झाला. म्हणजे काय, सेल्सवर परिणाम झाला. सेल्स काय झाला तुमचा, वाढला. आणि सेल्स वाढल्यामुळे आपोआप काय वाढला तुमचा, प्रॉफिट वाढला. आणि ज्या वेळेस तुमच्या प्रॉफिटवर अशा गुड नेमचा, गुड फेमचा परिणाम होतो, त्यावेळेस त्या गुड फेम, गुड नेमला, गुड रेप्युटेशनला आपण गुडविल असं म्हणणार. काय म्हणणार, गुडविल असं म्हणणार. तर त्यांनी ते सांगितलंय, गुडविल मे बी डिस्क्राइब्ड ऍज द ऍग्रिगेट ऑफ दोज इंटॅन्जिबल ऍट्रिब्यूट्स. म्हणजे गुडविल वगैरे असं काही नाही, हे एकत्रितरित्या अशी अदृश्य शक्ती आहे, शक्तींचा समूह आहे की त्याला आपण गुडविल म्हणणार. मग याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, तर त्यांनी सांगितलंय बिझनेस विच कॉन्ट्रीब्यूट इट्स सुपिरियर अर्निंग. म्हणजे त्यांची नफा मिळवण्याची क्षमता चांगली आहे, गुडविल चांगलं आहे. नॉर्मल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चांगले आहेत, गुडविल चांगला आहे. त्यांचं बिझनेसचं लोकेशन चांगलं आहे, गुडविल आहे. बिझनेसची ॲबिलिटी चांगली आहे किंवा बिझनेसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं स्किल चांगलं आहे, गुडविल आहे. त्यांच्या एम्प्लॉईचं मॅनेजमेंट चांगलं आहे, गुडविल आहे. बिझनेसमध्ये जे प्रोडक्ट तयार केलं जातं क्वालिटी चांगली आहे, गुडविल आहे. सर्व्हिस चांगली देत आहेत, गुडविल आहे. कस्टमर सॅटिस्फिकेशन आहे, समाधानी आहेत, गुडविल आहेत. म्हणजे गुडविल म्हणजे काय, मी हे जे सगळं सांगितलं की प्रॉफिट मिळवण्याची क्षमता, सर्व्हिस चांगली आहे, बिझनेसचं लोकेशन चांगलं आहे, बिझनेसचं मॅनेजमेंट चांगलं आहे, प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे, त्याच्यानंतर कस्टमर सॅटिस्फिकेशन आहे, ह्या सगळ्या एकत्रित बंचला, ह्या सगळ्याला एकत्र जर केलं तर त्याला एकत्रितरित्या आपण काय म्हणणार, गुडविल असं म्हणणार. गुडविल इज द रेप्युटेशन, आताच मी सांगितलं, गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस इन द टर्म्स ऑफ मनी. टर्म्स ऑफ मनी मध्ये ते काय केलं जातं, एक्सप्रेस केलं जातं. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की विराट कोहलीला जर घेतलं तुमच्या कंपनीत बॅट बनवण्याच्या, तर तुमच्या कंपनीचा सेल जास्त होईल. म्हणजे विराट कोहलीचं काय आहे, गुड नेम, गुड रेप्युटेशन आहे. गुड नेम आणि गुड रेप्युटेशनचा परिणाम तुमच्या पैसा मिळवण्याच्या क्षमतेवर झाला, त्यावेळेस त्याला काय म्हणणार, गुडविल असं म्हणणार. आणि हे वाक्य थोडंसं लक्षात ठेवा, म्हणजे चांगलंच लक्षात ठेवायचं, गुडविल इज अन इंटॅन्जिबल असेट. गुडविल कोणती असेट आहे, इंटॅन्जिबल असेट. इंटॅन्जिबल म्हणजे काय, अदृश्य, की जे आपल्याला दिसत नाही पण हितच आहे, जे आपण म्हणतो ना त्या पद्धतीने. तर हे झालं गुडविलच्या बाबतीत. समजलं सर्वांना गुडविल? ओके. देन आफ्टर प्रॉफिट. प्रॉफिट कशाला म्हणायचं, साधं सिंपल आहे, एकाच वाक्यात सांगतो. बघा, तुमची वस्तू 10 रुपयाला तयार होते. तुमची वस्तू काय होते, 10 रुपयाला तयार होतो. म्हणजे 10 रुपये बनवण्यासाठी, वस्तू बनवण्यासाठी 10 रुपये तुम्हाला काय आहे, खर्च आहे. खर्चालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो कॉस्ट. आणि ही 10 रुपयाची वस्तू ज्या वेळेस तुम्ही 12 रुपयाला विकणार आहे, ज्या वेळेस तुम्ही तिची विक्री कितीला, सेल कितीला करणार आहे, 12 रुपयाला करणार आहे, त्यावेळेस 10 ची वस्तू 12 ला विकली, 2 रुपयाने जास्त विकली, हा जो 2 रुपये जो आहे तुमचा, तो काय म्हणणार आपण, प्रॉफिट. प्रॉफिट असं म्हणणार. काय म्हणणार, प्रॉफिट म्हणणार. म्हणजेच तुम्हाला जर प्रॉफिटची डेफिनेशन जर विचारली तर तुम्ही काय म्हणणार, काय सांगणार, वेन selling price is more than cost price is known profit. बघा, when the selling price of goods is more than cost price it is a profit. यालाच काय म्हणणार, प्रॉफिट. प्रॉफिट इन्क्रीज द कॅपिटल ऑफ बिझनेस. शेवटी हा जो प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट, हा नेट प्रॉफिट आपण उचलून घेऊन जातो डोक्यावर आणि आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला जे कॅपिटल लिहिलेलं असतं ना, त्या कॅपिटल मध्ये ऍड करतो. म्हणजे कॅपिटल काय होतं आपलं, प्रॉफिट झाल्यामुळं इन्क्रीज होतं. आणि जर मी तुम्हाला लॉसचं जर विचारलं तर याच्या उलट असेल. लॉसच्या बाबतीत काय असेल सांगा बरं, लॉसच्या बाबतीत कॉस्ट जर 10 रुपये असेल, बरोबर, आणि तर ही तिचा सेल्स म्हणजे सेलिंग प्राइस जर 9 रुपये असेल, 10 - 9 किती आले, 1 रुपया आला, बरोबर. हा, 1 रुपया आला. म्हणजेच काय,
की तुमचा हा काय आहे लॉस आहे. लॉसची डेफिनेशन कशाला म्हणायचं की ज्या वेळेस वेन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स इज लेस दॅन कॉस्ट प्राइस इट इज अ लॉस. त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण लॉस म्हणणार. आणि तेच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. एकच मिनिट तुम्हाला मी दाखवतो बघा. तेच सांगितले त्यांनी वेन कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन इट्स सेलिंग प्राइस. म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजे काय वस्तू बनवण्याचा खर्च हा वस्तू ज्या वेळेस विकतो त्या विक्रीच्या किमतीपेक्षा कमी आहे त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार लॉस म्हणणार. आणि लॉस जो आहे तो डिक्रीज करतो कशाला तुमच्या कॅपिटल त्याच्यामुळे तुमचं कमी होतं. लॉस डिक्रीज द कॅपिटल ऑफ बिझनेस. क्लिअर सर्वांना लॉस आणि प्रॉफिट. ओके. आता इन्कम समजून घ्यायचं. इन्कम म्हणजे काय इट इज अ रिव्हेन्यू अरायझिंग ऍज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये आवाज येतो. बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये जो रिव्हेन्यू निर्माण झालेला असतो त्याला काय म्हणणार आपण इन्कम म्हणणार. मग आता हे काय आहे त्यांनी इट इज द अमाऊंट रिसिवेबल ऑर रिअलाइज फॉर सर्व्हिस प्रोव्हाइडेड अँड अर्निंग फ्रॉम इंटरेस्ट डिव्हिडंड कमिशन. म्हणजे तुम्ही जी सर्व्हिस दिलेली आहे जी काही वस्तू विकलेली आहे त्या वस्तूपासून जे काही तुम्हाला येणं असणार आहे समोरच्या व्यक्तीकडून त्याला काय म्हणणार आपण इन्कम असं म्हणणार. आणि रिव्हेन्यू कशाला म्हणायचं तर नॉर्मली बिझनेस ऍक्टिव्हिटी मध्ये गुड्स आपण काय करतो खरेदी करतो आणि विक्री करतो किंवा विकतो. हे जे सगळी खरेदी विक्रीची प्रक्रिया आहे जेवढं काही आपण तो व्यवहार करणार आहोत खरेदी विक्रीमध्ये 10 लाखाचा व्यवहार केला तर त्याला आपण काय म्हणणार रिव्हेन्यू असं म्हणणार. तर हे झालं इन्कम आणि रिव्हेन्यूच्या बाबतीत. आता मला तुम्हाला असेट आणि लॅबिलिटी समजून सांगायच्यात. पहिल्यांदा मला असेट समजून सांगायचंय आणि नंतर काय सांगायचंय लॅबिलिटी. फक्त आता असेटच्या बाबतीत एक 5 मिनिट आहेत अजून आपल्याकडं. मी समजून सांगतो असेट म्हणजे काय. तर बऱ्याचशा वेळा आता तुम्ही असेट हा शब्द ऐकलेला असेल. जर पार्थ कॉमर्स अकॅडमीचे असतील तर त्यांनी बोलू नका. असेट म्हणजे मला माहिती मराठीतनं काय म्हणतात मालमत्ता. मालमत्ता म्हणतात बरोबर. पण असेट नेमकं कशाला म्हणायचं. म्हणजे माझ्याकडं हा पेन आहे ही सुद्धा ही माझी मालमत्ता आहे. माझ्याकडं कार आहे माझी मालमत्ता आहे. हो संपत्ती. तिने बरोबर उत्तर दिलेलं आहे. पण आपण अकाउंटिंग टर्मिलॉजीचा जर विचार केला टर्मचा जर विचार केला तर असेट ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचं. मी काय सांगतो एक आता गोष्ट लक्षात ठेवायची. असेटचा बॅलन्स म्हणजे काय जे काही असेटची आपल्याला अमाऊंट दिलेली असेल त्या असेटचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो. काय असतो असेटचा डेबिट. लक्षात ठेवायचा मी काय सांगतो ते असेटचा बॅलन्स डेबिट. जर असेट म्हणजे मालमत्ता आहे मालमत्ता म्हणजे संपत्ती म्हणजेच असेट जर वाढली म्हणजे आपली संपत्ती जर वाढली असेट वाढणे म्हणजे आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे प्रॉफिट. बरोबर आहे प्रॉफिट आहे. प्रॉफिट आहे म्हणजे काय आपण थोडक्यात त्याला इन्कम म्हणू. म्हणजे आता सध्या एवढंच लक्षात ठेवा असेट वाढणे आपला फायदा आहे एवढं लक्षात ठेवू बरोबर. आणि असेट कमी होणे म्हणजे आपलं काय असेल लॉस असेल. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की असेटचा बॅलन्स डेबिट आहे बरोबर. असेट वाढली म्हणजेच काय झाली असेट म्हणजे 10 रुपयाची तर ती 15 रुपयाची झाली. असेट जर वाढली तर ती डेबिट होते. डेबिट होते म्हणजे काय जे काय असेट असेल त्या असेट अकाउंटच्या डेबिट साईडला तिचं रेकॉर्ड होतं. म्हणजेच काय असेट वाढली तर काय करायची डेबिट करायची. डेबिट करायची म्हणजे काय त्या असेट अकाउंटला डेबिट करणे म्हणजे काय त्याच्यात ऍड करणे थोडक्यात त्या असेट मध्ये. आणि जर कमी झाली तर काय करायची क्रेडिट करायची. लक्षात राहू. हा म्हणजे असेट जर वाढत असेल उदाहरणार्थ मी काय म्हंटल बिल्डिंग
परचेस ऑफ रुपीज 10,000. आता बिल्डिंग आपल्याकडं आली का, म्हणजे आपली असेट वाढली का कमी झाली परचेस केल्यामुळे, मला सांगा. वाढली. वाढली. बरोबर. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, कॅश द्यावी लागली 10,000 रुपये. कॅश सुद्धा आपली असेट आहे का लायबिलिटी आहे? Asset. असेटच. आता ही बघा, एक असेट काय झाली, वाढली, आणि एक असेट काय झाली, कमी झाली. बरोबर ना? कॅश कमी झाली आणि बिल्डिंग काय झाली, वाढली. एक असेट वाढली तर मी काय म्हंटल तुम्हाला, डेबिट करायचं. असेट वाढली तर काय म्हंटल, डेबिट. म्हणजे जर मी तुम्हाला जनरल एंट्री जर विचारलं तर तुम्ही काय सांगताल मला, डेबिट करायचं म्हणजे बिल्डिंगला काय करायचंय, डेबिट करायचंय. म्हणून बिल्डिंग अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट. आणि कॅश To आपली cash. असेट कमी झाली की मी काय म्हटलं होतं, काय करायचं, क्रेडिट करायचं. म्हणजे जनरल एंट्री मध्ये आपण काय करणार, त्याला टू कॅश असं म्हणणार. कॅश असं म्हणणार. म्हणजे कॅशला काय देणार आपण, क्रेडिट देणार. म्हणजे मी तुम्हाला एका ट्रान्झॅक्शन वरनं डायरेक्ट जनरल एंट्री शिकवलेली आहे. पण असेटच्या बाबतीत मी तुम्हाला 3च गोष्टी सांगितल्या. असेटचा बॅलन्स काय असतो, असेटचा बॅलन्स असतो डेबिट. बरोबर. असेट ज्या वेळेस इन्क्रीज होईल, असेट ज्या वेळेस वाढेल, त्यावेळेस तो आपला प्रॉफिट असतो, तिला डेबिट करायचं. असेट ज्या वेळेस कमी होईल त्यावेळेस तो आपला लॉस असतो, तिला क्रेडिट करायचं. आणि आता राहिलं असेट म्हणजे काय. पुस्तकातलं मी अजून एकही शब्द तुम्हाला समजून सांगितला नाही, पण असेट म्हणजे अशा थिंग किंवा अशा वस्तू किंवा अशा संपत्ती असं म्हटलं तरी चालेल, अशा गोष्टी की ज्याचा काय बेनिफिट टेकन इन फ्युचर, आपण बेनिफिट भविष्यात घेणार आहोत. फ्युचर आणि प्रेझेंट मध्ये सुद्धा घेत आहोत आणि भविष्यात सुद्धा घेणार आहोत. उदाहरणार्थ कार आज घेतली मी, पुढे भविष्यात 10 वर्ष चालवणार आहे. काय आहे माझी कार, मग असेट आहे. व्हेरी गुड. बिल्डिंग मला प्रत्येक उदाहरण मी तुम्हाला समजून सांगेल. बिल्डिंग एकदाच घेतली मी, 40 वर्ष वापरणार आहे. कधी वापरणार आहे, फ्युचर पर्यंत. म्हणजेच काय, भविष्यात तिचा वापर करणार आहे. बिल्डिंग काय आपली असेट आहे. अजून तुम्ही काय मला सांगा, कॅश म्हणा. कॅश आहे. अजून आपण कधी खर्च करणार आहे, आता सध्या आपल्याकडे आहे पण आपण उद्या खर्च करणार आहे. काय आपली असेट आहे. त्याच्यानंतर फर्निचर आता आपण घेतलंय, 5, 6, 10 वर्ष वापरणार आहे. काय आपली असेट. म्हणजे आपण काय करतो, याचा बेनिफिट कुठे घेतोय, भविष्यात घेतोय. याचा फायदा आपल्याला भविष्यात होणार आहे. अशा गोष्टी काय आहेत आपल्या असेट. उदाहरणार्थ डेटर्स म्हणजे काय, ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे अशा व्यक्तींना डेटर्स म्हणतो. आणि हे उधारीच्या मालाचे पैसे डेटर्स आपल्याला लगेच देतात का, भविष्यात देतात.